जय हरी विठ्ठल. नमस्कार, मी शुभांगी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आहे देवशेना आषाढी एकादशी. त्यानिमित्त तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. इथे आम्ही खड्डे खांदत आहोत. आज आषाढी एकादशीच्या निमित्त आम्ही इथे वृक्षारोपण करत आहोत. त्यासाठी सर्वांनी खड्डे खांदले. आम्ही सुद्धा मदत केली खड्डे खांदण्यासाठी, कारण की आम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचे वृक्षारोपण करणारे, म्हणजे जे ऑक्सिजन लेवल जास्त देतात, म्हणजे त्यामध्ये आपण वड म्हणलं, पिंपळ म्हणले, लिंबाचं झाड म्हणलं, आणि अशी मोठमोठे अनेक झाडं आम्ही इथे वृक्षारोपण केलेले आहेत. आणि त्यासाठी खड्डे खांदून सगळ्यांनी झाडे, प्रत्येकाने ह्या जी संस्था आहे, निसर्गप्रेमी सामाजिक संस्था आहे, त्यातर्फे हे वृक्षारोपणचं काम चालू आहे. हे जे आहेत आमचे करपे सर, त्यांनी अनेक झाडं या इकडे लावलेले आहेत आणि आम्ही सुद्धा त्यांना बरीच हेल्प केलेली आहे हे झाडं लावण्यासाठी. खूप असा उपक्रम छान आम्ही राबवत असतो. तुम्ही गेल्या वर्षीच्या पण माझ्या व्लॉगमध्ये पाहिला असेल. आषाढी एकादशी दिवशीसुद्धा आम्ही वृक्षारोपण केले होते. तेही झाडं आता छान प्रकारे उगवलेले आहेत. इथे माझी मैत्रीण आणि मी, आम्ही सुद्धा इथे वृक्षारोपण करण्यासाठी आलेलो आहेत. आणि इथे आम्ही फक्त वृक्षारोपणच नाही करत आहे, तर इथे आम्ही बीज रोपणसुद्धा केलेले आहे. आणि खूप सारे आणि सगळेजण वृक्षारोपण करताना एक विठ्ठलाचा जागर करून, विठ्ठलाचा घोष, जयघोष करून अगदी वृक्षारोपण करत आहोत. आणि ते सर्वांनी मिळून फोटोशूट देखील केलेले आहेत. तुम्ही पाहतच आहेत. थांबा 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 थांबा, फोटो काढायचे. इकडे 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 हा काढा, विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठला विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. वृक्षारोपणाची मला देखील खूप आवड आहे आणि माझ्या फ्रेंड्स पण आल्यानंतर वृक्षारोपण करण्यासाठी. त्यानंतर वृक्षारोपण झाल्यानंतर मी घरी आली. घरी येऊन मस्त रांगोळी काढली, फुलांची रांगोळी केली आणि विठ्ठल रुक्माईला अभिषेक घालून आणि त्यांची पूजा केली. खूप आनंदमय आजचा दिवस होता आणि खूप सुंदर वाटलं की आज उपवाससुद्धा मी निर्जल उपवास केलेला होता आणि मला काहीच असं जाणवलं नाही की मला विकनेसपणा येतो. खूप छान असा उपवास माझा पूर्ण झाला इथे. आणि विठ्ठल रुक्माईला अभिषेक घालून त्यांना हार विणले मी माझ्या स्वतःच्या हाताने. तुळशी आणि फुलांचे हार विणून त्यांच्यासाठी ते घातले. आणि तुम्ही पाहता इथे आमचा पिल्लू देखील आला होता विठ्ठल रुक्माईची पूजा करताना, आणि त्याने देखील त्यालासुद्धा माझ्यासारखा टिक्का लावायचा होता. आणि तो म्हणत होता श्रावणीला की मलाही टिक्का लावायचा आहे, तू मला लावशील का? तर पुढे बघा आहे त्याचाही तुम्हाला बोलणं खूप आवडेल. खूप सुंदर आहे बोलणं त्याचं. कृष्णा इकडे इकडे. मी पण हरे कृष्णाचा टिक्का नाही लावला. लावायच्या. हरे कृष्णा. अरे साईडून जय श्री कृष्ण. इकडे बघ, इकडे बघ. झालं. एक 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 इकडे बघ. बोल जय श्री कृष्ण. हात जोड नीट आणि बोल जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. बोल
इथे माझी पूजा आणि आरती करून झाली. विठ्ठल रुक्माईला अभिषेक घालून त्यांची पूजा करून झाली आणि नंतर माझ्या रामांची पण पूजा केली, कृष्णाची देखील पूजा केली. माझी रोजचीच ही पूजा असते तीही आज झाली आणि प्रसाद देखील दाखवून घेतला. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तो नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि आमचा मिन्नू कसा बोलला तोही कमेंटमध्ये सांगा. आणि वृक्षारोपण मेन म्हणजे आषाढी एकादशीचं जो आम्ही वृक्षारोपण केलं ते तुम्हाला कसं वाटलं तेही मला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच छान छान व्लॉगमध्ये आपण सतत भेटूया. तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू सो मच. पुढे व्लॉगमध्ये मी मैत्रिणींसोबत आम्ही मंदिरात देखील केलो होतो, तेही फोटो बघा. तर पुन्हा एकदा तुम्हाला जय हरी विठ्ठल, जय श्री